तापलेला आहे। कारण कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत शिवसेना आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यामधल्या कार्यक्रमाला आपल्याला बोलावलंच नाही, फोनही आलेला नाही असा दावा महेश शिंदेंनी केलाय। हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही। शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवरती नसतात असं म्हणत त्यांनी नाराजी देखील बोलून दाखवली आहे। जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आहेत कुठे असा सवाल करत स्थानिक नेतृत्वाला देखील त्यांनी टोला लगावलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। आमदार महेश शिंदे आहेत। पहिली गोष्ट, शिवसेनेचा हा काय पहिला कार्यक्रम नाहीये। तुम्ही महाबळेश्वर महोत्सव असेल, खूप मोठा शासकीय कार्यक्रम होता, पक्षाचा कार्यक्रम होता, कोयना महोत्सव होता, त्याला कोट्यवधी रुपये मिळालेले होते, पण कधीही माझा त्याच्यावरती फोटोही नाहीये आणि आज नाही। साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जरी तुम्ही सगळी हिस्ट्री काढली तर जिल्हा पातळीच्या कुठल्याही कार्यक्रमात माझे फोटो कधीच नाहीयेत आणि माझी पण अपेक्षा नाहीये। माझ्या मतदारसंघापुरतं मी मर्यादित माणूस आहे आणि आज जर मला बोलवलं नाहीये म्हणजे मला काय कोणाचा फोनही आलेला नाहीये आणि याच्यापूर्वी पण खूप असे कार्यक्रम झालेले आहेत आणि मी गेलो पण नाही तिकडे। असं एवढं कन्सिडर मला करण्या इतपत काय एवढं मोठं काय घडणार नाहीये तिकडे। पहिली गोष्ट, नाराज व्हायला शिवसैनिक हायते कुठं एवढंच मला फक्त सांगा जिल्ह्यात। पहिली गोष्ट, जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलास का। आपण अध्यक्ष पदावरती आपला पार्टी कधी नेऊ शकतो? 5 वर्ष पालकमंत्री पद असून आपण जर 30 सदस्यांपर्यंत जर पोहोचू शकलो नाही, कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेचा आमदार आहे विसरून जावा, पण राहिलेले जे 57 ठिकाण 55 ठिकाण असतील त्या ठिकाणी झालं काय? आपण तिथं किमान 30 तरी जागांवर निवडून आलं पाहिजे। आज भाजपकडे 35 सदस्य आहेत, त्यांचे ते निवडून आले। बरं, माझ्या बायको काय शिवसेनेतनं निवडून आले आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही। ती पहिल्यापासून भाजप बरोबर काम करते, माझं अख्खं कुटुंब करतं, मी स्वतः करत होतो। हे ऍक्सिडेंटल ज्यावेळेला वाटपामध्ये सीट तिकडे गेली त्यावेळेला मी शिवसेनेकडे गेलो होतो, पण मी साहेबांबरोबर चांगलं माझे नातं आहे, त्यामुळे काय अडचण नाही मला वाटत। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। तर महेश शिंदे यांची भूमिका काय असावी हा त्यांचा विषय आहे। भाजप म्हणून आम्ही शिंदेंचे हितचिंतक आहोत। ते जी काही